पेशंट डॉक्टरला शिकवतोय. हे बाळ नागपंचमी निमित्त अंकितासाठी हे माझ्याकडून हे तात्यांकडून आहे. पिलो फाईट करतायत दोघं. भावा पडली. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज आहे नागपंचमी. तर सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. जसं की आज नागपंचमी आहे तर मम्मा आज काहीतरी स्पेशल बनवत असेल, तर बघूयात ती काय बनवतीये. हाय मम्मा. हाय. काय बनवते आज नागपंचमी स्पेशल? नागपंचमी स्पेशल कटाची आमटी झाली माझी. पुरणपोळ्या पण झाल्यात. वा वा, पुरणपोळी. बटाट्याची भाजी. अरे वा. ही बिन कांद्याची देवासाठी. अच्छा. ही कांदा घालून पापाला लागते ना, कांदा घालून. कांदा घालून केलंय. वरण आहे यामध्ये. आणि आता भजी काढणार आहे थोडी. अच्छा. भजी काढेल आता झाले की. ओके. तर आता मला खूप भूक लागली आहे, पण त्याच्या आधी मी साईटवर जाणार आहे. साईटवरती जाऊन येईन, मग मस्त मस्त जेवेन. तर भेटूयात साईटवरती. नक्की लवकर ये पण. हो, बाय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता साईटवरती पोहोचलेलो आहोत. वॉलपुट्टीचं काम चालू आहे सगळीकडे. कधी एकदा काम पूर्ण होतं असं झालंय. खूप मस्त वाटतं. जसं जसं काम होत जातंय ना, तसं तसं एक्साइटमेंट वाढतीये. कधी एकदा इथे राहायला येतोय. बघू शकता बेडरूमचं पण पूर्ण वॉलपुट्टीचं काम झालंय. मे बी ह्याच्यावरती अजून एक थर मारतील ते. लाईट्स पण बसवायचे. आता लाईट्स पण बसवायला येतील. वायरी तर सोडल्यात सगळीकडे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता बाटलीनी पाणी मारावं लागत आहे सध्याला, कारण वॉलपुट्टीचं काम चालू आहे आणि पाईपला खूप प्रेशर आहे. त्यामुळे जे इथं फिनिशिंग त्यांनी केलं आहे, जे लाईटचे स्विच बोर्ड आहेत, त्याला बाटलीनी पाणी मारावं लागतं, म्हणजे सगळं ओढून जाईल. सो यस, चालू आहे. रोज पाणी मारावं लागतंय. मजा पण येते तसंच. तर मित्रांनो, आता साईडवरनं निघालोय आम्ही. इकडून मम्माला घेऊन जातोय श्वेताकडे. मम्माला आईल्याला भेटायचं होतं, तर श्वेताकडे जाऊन भेटूया. तर मित्रांनो, दीदीच्या घरी पोहोचलेलो आहोत. काय पेशंट डॉक्टरला शिकवतोय. बघा आमचा डॉक्टर. काय झालं तुला? सर्दी झालं, पोट चेक करायचं. सर्दी झालं नाक चेक करतात, पोट नाही चेक करत. पोट दुखतंय का नाक दुखतंय? मग सर्दी झाली. अहिल्या, त्या डॉक्टरचं नाव काय आहे ग? सर्दी झाली. काय खाल्लं? त्या राणीमाच्या डॉक्टरचं नाव काय? डॉक्टर राणीमा डॉक्टर. आणि काय काय डॉक्टर खेळतायत. आजीनाथ मानकर डॉक्टर. मानकर डॉक्टर आहे. हा, आता मानकर डॉक्टर तुला बघते आता ब्लॉग मध्ये. आता काय बेबीला काय काय दिलं होतं खायला? काय काय दिलं होतं बेबीला? तू पण तेच खाल्लं, तुझ्या बेबीला पण तेच दिलं. कोणाला फोन लावली? पप्पाला फोन लावली का बेबीच्या? कोण आहे बेबीचा पप्पा? ऑफिस मध्ये. नाव काय तुझ्या बेबीच्या पप्पाचं? काय नाव? तू काय जॅपनीज झाली का? इल्ल्या मला जॅपनीज बडबडतीये. बेबीला दवाखान्यात घेऊन आले. काय नाव घेतलं आईल्यानी? स्टोपेट पेनिस शाले. जॅपनीज नाव घेतलीये का कोरियन? बेबीला दवाखान्यात घेऊन आले. सांग बेबीला. स्टोपेटला कॉल लो. स्टोपेटला बेबीला. तर मित्रांनो, मगाशी मी आणि मम्मा श्वेताकडून आमच्या घरी आलो आणि आता श्वेता आणि आईला आमच्या घरी आलेत खास झोका खेळण्यासाठी. विसरली ती नेमकं. कसली नेमकी काढली होती मी तिची. उचलू तुला. उचल ना मामा. तर खास आईल्याला घेऊन जातो आम्ही झोका खेळायला. तिला मगाशी मी येतानाच झोका दाखवला होता. सो आज मी मम्माकडे आलीये, कारण की आमच्या इकडे कुठे झोका लावलेला नव्हता. मम्मा म्हणली ये इकडे, इकडे झोका आहे. सो आम्ही इकडे आलेलो आहोत. हाय करा आईल्या.
तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळ्या बायका या ठिकाणी छान नटून थटून आलेल्या आहेत झोका खेळायला. अहिल्या चल घरी. का नको. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अहिल्या मस्त झोका खेळतीये. अंधार असल्यामुळे थोडी क्लिअरिटी कमी येते. मम्मा पण या ठिकाणी मस्त झोका खेळतीये, एन्जॉय करतीये खूप. फायनली अहिल्याने मस्त झोका खेळलेला आहे. येस. मम्मानी पण खेळलाय. मम्मा पण खेळली, मावशी पण खेळले, सगळेच खेळले वर्षाने. माझ्या लग्नानंतरच. अच्छा, तर आता इथून आपण कुठे जातोय? इथून पवननी त्याच्या स्टुडंटच्या उज्ज्वल भवितव्यासाठी रुद्रपूजा ठेवली होती घरी सकाळी. सो आज सणामुळं पंचमीमुळं आम्हाला कुणालाच तिथं अटेंड करता आलं नाही, तर आता त्या पूजेला जाणार, पाया वगैरे पडणार आणि तिथून स्ट्रेट वे आपल्या घरी जाऊया. आणि तू आज माझ्याकडे राहिलाय. येस, अहिल्या मागं लागली चल चल म्हणून. हा, सोडतच नाही मला. तर इकडे अंकिता पण येणार आहे. अंकिताची पहिली पंचमी आहे. सो तिला एक छोटस तात्यांकडून आणि माझ्याकडून एक गिफ्ट पण आम्ही देणार आहोत. बघा असं हे वाटेमध्ये गाड्या पार्क करतात. येताना जाताना फुल अडचण, फुल ट्रॅफिक जाम. मधीच कशी ही रिक्षा लावलेली बघा, मधीच रिक्षा लावलेली ही मधीच. या ठिकाणी बघू शकता किती सुंदर पूजा मांडली आहे. प्रसाद कसला आहे पवन? हे याला मलिदा म्हणतात. चपातीचं आणि गुळाचं केलं जातं. आमच्या ते सवय गुरुजींनी सांगितलं की ह्याचा आज नैवेद्य दाखवू म्हणून. खूप सुंदर झाला, खूप छान झालं. आमची इंदू मावशी कशापासून बनवतात? हे चपाती करून त्याला मिक्सरला लावतात आणि त्यात गुळ, इलायची पावडर वगैरे घालतात सगळं. तू खाणार आहे? एकदम. पवनचे पप्पा. हे पवनचे पप्पा. काय करा काका? बघता का नाही व्लॉग्स? आवडले का? अरे लोक न बघणारे पण असं आपले जे जवळचे आहेत ना, काय काही जण बघत नाही. उदाहरणार्थ अनिरुद्ध म्हणा किंवा अंकिताचे पप्पा, पवनचे पप्पा. पण आपले व्लॉग म्हणून खूप जण नव्याने व्लॉग्स बघायला सुरू केले. सो चांगलं आहे, छान आहे. आणि मला असं वाटतं की त्या दिवशी तिला बर्थडेला दिलेलं जे गिफ्ट होतं रेड कलरचा ड्रेस, तो तिने घातलेला. मी घरी गेल्यानंतर फुल व्ह्यू देते. हाय अंकिता. हाय. सो गाईज आम्ही पोचलेलो आहोत घरी. आईला मी भरवती या ठिकाणी. उशीर झाला आज तिला भरवायला. आई काय खायली तू? भातू खायली. तूप भातू आवडतं तुला? तूप भातू नाही. आज नागपंचमी निमित्त लावते. असं होणाऱ्या नवरीला किंवा नवीन नवरीला असं काहीतरी गिफ्ट देतात, मान देतात. मेहंदी, बांगड्या, एखादा ड्रेस किंवा साडी. तो तिच्याकडे आता साड्या भरपूर होतील म्हणून तात्यांकडून अंकिताला छानसा ड्रेस घेतलेला आहे. हे वाण नागपंचमी निमित्त अंकितासाठी हे माझ्याकडून, हे तात्यांकडून आहे. छोट्या तात्यांकडून छानसा ड्रेस अंकिताला. पैसे तात्यांनी दिले. तिथं नको. तात्यांचं तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो गाईज. छान आहे. तात्या आहे आईचे वडील, म्हणजे माझ्या सासूबाईंचे वडील, जे कोल्हापूरला असतात आणि ते एक मोठ्या साखर कारखान्याचे जीएम म्हणून रिटायर झालेले आहेत. तरी पण त्यांना अजून सुद्धा बोलवणं येतं काही अडचणी किंवा टेक्निकल इश्यू आले तर. आणि तात्या कमी पण आमचे फ्रेंड्स जास्त. तात्या जिजूचे आजोबा आणि अहिल्याचे पंजोबा बिलकुल वाटत नाहीत. आणि एकदम आपल्या जनरेशनशी जुळवून घेणारे आजोबा आहेत. म्हणजे बोल्ड होतात जसं पाहिजे तसं. त्यांच्या जनरेशन पेक्षा त्यांना जास्त आपल्या जनरेशन मध्ये एन्जॉय करायला जास्त आवडतं. त्यामुळं आमचे मित्रच म्हणायला काही हरकत नाही. हाय तात्या. सो असे आमचे तात्या. गोडबोले तात्या. गोडबोले तात्या. सरनेमच गोडबोले आणि बोलतात पण गोडबोले. आता वाण देऊन झालेला आहे. वाणच ना? वाण पंचमी. आवडला ड्रेस? आवडला? खूप छान आहे. प्रत्येकाला काय विचारलं तर खूप छान आहे, छान आहे. पिलो फाईट करतायत दोघं. हवा पडली.
हिला बघा सगळ्यांना घाबरवतीये बंदूक घेऊन. सगळ्यांना काय आता लागलं मला जोरात ते. खूप डेंजर बसते हाताला. लोड करायचं खूप machine पॉवरफुल आहे ती गन. ए नको. सो गाईज तुम्ही बघू शकता दीदीकडे आल्यावरती काय ना काय मला भेटत असतं मस्त मस्त खायला प्यायला. मॅप्रोचं स्ट्रॉबेरी मिल्क खूप मस्त लागतं गाईज शेक. सेम तीच प्रोसिजर आहे जी मी करते ती. तुम्ही महाबळेश्वरला जे शेक पिता ना महाग मध्ये हेच वापरतात ते त्याच्यामध्ये पण हेच असतं. वरून आणि फक्त same taste, स्ट्रॉबेरीचे पीसेस घातलेले असतात. आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी स्ट्रॉबेरीचे आहे क्रश आहे स्ट्रॉबेरी आहे. आय थिंक आपल्या इथं पण अवेलेबल आहे बट हेच शेक ते तिथे देतात महाग एकदम. हो राईट. सो तुम्ही त्याच्या जागी ही बॉटल घेऊन स्वतः बनवू शकता. पाहिजे तेवढे पिऊ शकता. हे 150 रुपयामध्ये तुम्ही अनलिमिटेड बनवू शकता. हा तिथे 150 रुपयामध्ये एक ग्लास. अनलिमिटेड नाही एक 20-25 ग्लास होतात आरामात. सो येस मस्त लागते शेक. पुरणपोळी खाल्लेली होती त्यामध्ये स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पण घालू शकता तुम्ही वरून. आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घातल्यानंतर ना रिअल स्ट्रॉबेरी जर असेल जर सीझन असेल तर जर आंबट लागतात तर ते छोटे छोटे पीस कट करून खाल्ले. येस. आणि आज कसं सगळ्यांचं पुरणपोळी झालेली आहे. हेवी पित्त सगळ्यांना झालंय. सगळ्यांचे पित्त खवळ त्यामुळं असे बघ क्रश असतात स्ट्रॉबेरी ओरिजिनल स्ट्रॉबेरी. येस. आणि अशी आईस्क्रीम घालायची त्याच्यामध्ये. खूप आवडतं सगळ्यांना. तात्यांना पप्पांना अनिरुद्धला सगळ्यांनाच आवडतं. खूप आवडतं. आणि असे क्रश आता घालायचे. खूप मस्त लागतं. हे सेम महाबळेश्वर मध्ये जे फेमस शेक भेटतो ना स्ट्रॉबेरीचा तोच आहे सेम. सो हे मी आधी तात्यांना देऊन येते. आपण तात्यांना विचारू त्यांना खूप आवडतं. चला आपण तात्यांना विचारूया. फेवरेट स्ट्रॉबेरी मिल्कशेक एकदम बेस्ट. कसं लागतं तात्या हे शेक तुम्हाला आवडतं? 3 दिवस झाले. 3 दिवस नाही मावशी बघितलं तर मला ओरडतील ब्लॉग मध्ये. शुगर वाढवली तात्यांची म्हणून. शुगर वाढत नाही माझी. नाही पित्त झाल्यावरतीच तात्या आवर्जून हे मागतात थंड दूध. फक्त त्यात क्रश तेवढं असतं. आईस्क्रीम मी शक्यतो देत नाही तात्यांना. कधी तर देत असते ना तात्या. खरं खरं का? खरं खरं. हे बघ खरं खरं काय प्रश्न आहे. मीच घेत नाही. सो गाईज माझं शेक रेडी आहे. मस्त आता शेक पिणार आहे. खूप मस्त लागतंय शेक. मला तर खूप आवडतं. तुम्हाला पण रेकमेंड करेन. मॅप्रोचं स्ट्रॉबेरी क्रश प्लेन पण असतं विदाउट क्रश पण क्रश छान लागतं. सो गाईज मी करतो शेक एन्जॉय करतो. सो ठीक आहे. हे झाल्यावर आवडायला पण ये मला इथं मदतीला. आवरावरीला मदत करेन श्वेताला मग. द मोस्ट इम्पॉर्टंट. सो गाईज आजचा व्लॉग इथेच थांबूयात. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर काय करा. लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब करा. ये बाय. लव यू गाईज. Thank you guys.